उज्ज्वला थिटे पोलीस संरक्षणामध्ये उमेदवारी अर्ज भरणार आहेत, कारण की भाजपा नेते राजन पाटील अर्ज भरून देत नसल्याचा त्यांचा आरोप आहे। उज्ज्वला थिटेंना शस्त्रधारी पोलिसांचं संरक्षण आहे आणि उज्ज्वला थिटे सोलापूरच्या अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुद्धा आहेत। उज्ज्वला थिटेंना अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर झाली आहे। भाजपाकडून राजन पाटील यांची सून प्राजक्त पाटील यांना उमेदवारी आहे आणि या संदर्भात आणखी माहिती आमचे प्रतिनिधी अनिकेत आपल्या सोबत आहेत। अनिकेत, काय आरोप आहे उज्ज्वला थिटे यांचा? श्रद्धा, पहिल्यांदाच अनगर नगर पंचायत जी आहे त्याची निवडणूक लागलेली आहे। अगोदर ग्रामपंचायत होती, मात्र अनगर नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी अजित पवार गटाकडून ज्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे त्या उज्ज्वला थिटे यांनी जे आहे ते पोलीस संरक्षणात आता अनगरला पहाटे 5 वाजता पोहोचलेले आहेत। खरं तर सोलापूर ग्रामीण पोलिसांनी मोठ्या प्रमाणात संरक्षण जे आहे ते उज्ज्वला थिटे यांना दिलेलं आहे। खरं तर त्यांचा आरोप आहे की जे आत्ताच भाजपमध्ये ज्यांनी प्रवेश केला ते भाजप नेते राजन पाटील यांनी जे आहे ते त्यांना अर्ज भरू देत नसल्याचा आरोप त्यांनी वारंवार जे आहे ते पत्रकार परिषद घेऊन केलेला होता। मात्र आता ग्रामीण पोलिसांनी जे आहेत ते शस्त्रधारी पोलीस जे आहेत त्यांच्यासोबत पाठवण्यात आलेले आहेत। आज पहाटे 5 वाजता उज्ज्वला थिटे ज्या आहेत त्या अनगर नगर पंचायतीमध्ये दाखल झालेल्या आहेत आणि एकंदरीत अजित पवार गटाकडून नगराध्यक्षाचा चेहरा आणि एबी फॉर्म देखील जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी दिलेला आहे। त्यामुळे भाजप विरुद्ध आता अजित पवार गट अशी लढत जी आहे ती अनगर नगर पंचायतीची होणार आहे आणि फक्त नगराध्यक्ष पदासाठीच त्यांचा उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल झाल्याचं चित्र आपल्याला दिसून येणार आहे। आज शेवटचा दिवस आहे, त्यामुळं काय घडामोडी घडतील हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे आणि एकंदरीत उज्ज्वला थिटे आता आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अनगर नगर पंचायतमध्ये पोहोचल्याचं चित्र आपल्याला दिसतंय। श्रद्धा, अनिकेत, आता सध्या कोण कोण उमेदवार रिंगणामध्ये आहेत? आपण जर अनगरचा विचार केला गेला तर सर्व जागा ज्या आहेत त्या बिनविरोध येतील आणि नगराध्यक्ष पदासाठी जे आहे ते अजित पवार गट आणि त्याचबरोबर भाजप अशी लढत होण्याची शक्यता आहे। कारण आज जर उज्ज्वला थिटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तर त्या ठिकाणी निवडणूक लागणार आहे, नाहीतर त्यांचा जरी अर्ज बाद झाला तर संपूर्ण अनगर नगर पंचायत जी आहे ती भाजपाच्या गोट्यात जाणार आहे। कारण सर्व जागा ज्या आहेत त्या बिनविरोध निघणार असल्याची भाजप नेते राजन पाटील यांनी पत्रकारांच्या परिषदेच्या माध्यमातून सांगितलं होतं। त्यामुळं आता अनगर नगर पंचायत फक्त भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट ह्या नगराध्यक्ष पदासाठी हीच लढत असणार आहे। अगदी अगदी, आणि या सगळ्या घडामोडींचे ताजे अपडेट्स घेत राहणार आहोत। अनिकेत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।